डोंगर आपल्या पुढं का आहेत? दुःखाचे असंख्य अशा प्रकारचे डोंगर आपल्याला पार करायचे आहेत. आणि लोकांना असं वाटतं काय नाही, यायचं, पैसा मिळवायचा, घरदार मिळवायचं, कमवायचं, खायचं प्यायचं, मजा आरत्या करायची आणि जायचं, एवढं लोकांना माहीत आहे. परंतु मनुष्य जीवनाचं अत्यंत बहुमोल किमतीचं, अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची कोणती गोष्ट आहे का जी आपल्या मनुष्य देहामध्ये, म्हणून मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध करुणी प्रबोध संत पाळवत. आणि म्हणून मनुष्य देह इतका देह उत्तम कोणाचाही देह नाही एवढा, पशूंचा नाही, पक्ष्यांचा नाही, देवतांचा नाही, देवाचा नाही, स्वर्गातल्या एवढं काय करतात तर स्वर्ग प्राप्त करून घेतात. प्रचंड पुण्याईनं स्वर्ग प्राप्त करून घेतात. स्वर्गामध्ये जाऊन इंद्रादी जी पदं असतात ती पदं सुद्धा भोगतात. परंतु त्यांच्याही देहापेक्षा मनुष्य देह उत्तम आहे. आणि म्हणून तो कोणी असो, गरीब असो, भिकारी जरी असला, आंधळा जरी असला, पांगळा जरी असला, मूर्ख जरी असला, झोपडपट्टीमध्ये राहणारा असू द्या, कोणी असू द्या, परंतु त्याचाही देह श्रेष्ठ आहे बरं का. तो काळा असो, गोरा असो, कसाही असो, परंतु मनुष्य देह श्रेष्ठ आहे. मग आता आपल्याला त्या मनुष्य देहाकडून राहतात. म्हणून जाईल हा नरदेह, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकया वर्ग फेरा पडे. जोपर्यंत मनुष्य देह आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे, हे साधून घ्यायचं आहे. पुन्हा मात्र संधी नाही. 52 अब्ज वर्षांनी आपल्याला मनुष्य देह मिळाला आणि पुन्हा मनुष्य देह कधी मिळेल तर 52 अब्ज वर्षांनी पुन्हा मनुष्य देह. मग तोपर्यंत आता सुटका करून घेतली तर सगळ्या दुःखातून सुटलो, आणि आता जर सुटका करून घेतली नाही तर 52 अब्ज वर्ष तुरुंगामध्ये, नरकामध्ये खितपत पडावं लागेल. मग तोपर्यंत सुटण्याचा मार्ग नाही. आणि म्हणून माणसं काय करतात, अविचारी माणसं घरात दारात बायका मुलांच्या संपत्ती मोहात क्षुद्र गोष्टीमध्ये अडकून पडतात. परंतु शहाणी माणसं नाही का. एवढा गोपीचंद राजा होता, त्या गोपीचंद राजानं सुद्धा काय केलं, आपलं ते राज्य ठोकरून दिलं नाही का. राज्य ठोकरून दिलं गोपीचंद राजानं. त्यानंतर ही फार पूर्वीची गोष्ट झाली. परंतु अलीकडचं आपण जर पाहिलं, रांजणगाव आहे नाही का, तर त्या ठिकाणी तर ते संतबापावर त्या ठिकाणी होऊन गेले. त्यांनी सुद्धा काय केलं, संतबापावर मोठे सरदार होते, राजवैभव होतं, परंतु त्याचाही त्याग करून सगळ्याचा त्याग केला, घरादाराचा त्याग केला. हाती होते, घोडे होते, जड जवाहीर होतं, राजवैभव होतं, सगळ्याचा त्याग करून ते काय झाले तर एका वस्त्राने, एकच वस्त्र परिधान करून त्या बेटावर, तिथं बेट आहे नारायण बेट त्याला म्हणतात, त्या बेटावर ते भगवत चिंतन करीत बसले. सगळं आयुष्य भगवत चिंतनात घातलं. मग त्यांना कसलं वैभव नव्हतं, कसले भोग नव्हते, खायला प्यायला चांगलं नव्हतं, राहायला काही चांगलं नव्हतं, असं खडतरीत जीवन ते जगले. कशा करता. आणि म्हणून तर प्रपंच जर सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. प्रपंच जर सुख जर जोडला असतं, प्रपंचात सुख मिळालं असतं, तर मोठमोठे ऋषीमुनी, सिद्ध साधक, राजे रजवाडे, श्रीमंत आणि देव देवता यांनी आपलं राज्य का सोडलं असतं, प्रपंच का सोडलं असतं, याचा आपण विचार करतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा. तर मोठं आश्चर्य आहे पहा, मोठं आश्चर्य. आपल्याला काय करायचं आहे, मोठी समस्या आहे, मोठा गहन प्रश्न आहे. तो गहन प्रश्न असा की जे महान सत्य आहे, ज्याला साक्षात परब्रह्म म्हणतात, ज्याला साक्षात परमात्मा म्हणतात, आणि जे आपलं सत्य आनंदमय स्वरूप आहे, ते काय झालेलं आहे, ते सत्य आहे, परंतु ते मात्र दिसत नाही, ते लोप पावले.
आणि जे सत्य नाही, मिथ्य आहे, स्वप्नासारखं आहे, भ्रमानं निर्माण झालेलं आहे, भयंकर दुःख देणारं आहे, ते आपल्याला दिसते. आपण त्याच्यात अडकलो. म्हणजे आपण काय झालेलं आहे, आपण कुठं राहत होतो? आपण सुंदर अशा नंदनवनात आपण राहत होतो. पुढं आपण राहत होतो त्या सुंदर अशा नंदनवनातलं अतिशय आल्हाददायक, अत्यंत उच्च प्रतीचं सुख आपण भोगत होतो त्या नंदनवनामध्ये. परंतु चुकून आपण काय झालं, ते नंदनवनातून चुकून बाहेर पडलो आणि पुढं सापडलो तर तिथं आग लागलेल्या वणव्यामध्ये आपण सापडलो. आपण वणव्यामध्ये सापडलो आहोत आणि आपल्या हातीचं नंदनवन आता निसटलेलं आहे. आता त्या वणव्यातून आग लागलेल्या, चौकडून आग लागलेला वणवा म्हणजे संसार. मग आग लागलेल्या घरामध्ये किंवा प्रचंड भडकलेल्या वणव्यामध्ये आपण जर राहिलो, थांबलो, तर जणू खाक होऊन जाऊ. प्रचंड वेदना होती आणि जळून खाक. आणि त्यातून जर समजा आपल्या सुदैवानं निसटता आलं, सुटका करून घेता आली, तर आपल्या पूर्वीचं आनंददायक अशा प्रकारचं, ज्याला आपण नंदनवन म्हणतो, ते नंदनवन प्राप्त करू. आणि म्हणून आपलं स्वरूप कसं आहे, आपलं स्वरूप काय झालेलं आहे, जसं आपली संपत्ती चोरांनी हिरावून न्यावी, तसं आपलं स्वरूप काय झालेलं आहे, नष्ट, हरपलेलं आहे. आपलं स्वरूप जसं एखादी वस्तू हरवावी किंवा कोणतरी चोरून न्यावी, तशा प्रकारचं आपलं दिव्य आनंदमय सुखरूप, आपण कसे आहोत याचा पहिला शोध घ्या. आपण कोण आहोत याचा पहिला शोध घ्या. परंतु आपण परमार्थ करतो, पण जे करायला पाहिजे ते आपण करत. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, आहे मी हा कोण आहेचा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण आहे, नाही का, मी कोण आहे. आणि मला एका प्रचंड शक्तीचा पाठिंबा, एक प्रचंड अशा प्रकारची जबरदस्त शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे, नाही का. असा मी कोण आहे त्याचा आपण शोध घ्यायचा आहे, नाही का. म्हणजेच आपण काय करायचं आहे, तर त्यासाठी आपण आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी काय सांगितलं आहे, सर्व सांडुनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई, परे होनी प्रत्येक रात्रंदिवस. आपल्याला विचार करा, आजार जर आला तर लोकांना काय करावं लागतं. एखादा कॅन्सर जर झाला तर काय मरणप्राय यातना असतात. किडनी जर फेल झाली तर किती मरणप्राय यातना असतात. अटॅक जर आला, नाही का, अँजिओप्लास्टी म्हणतात, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करायची वेळ आली तर किती भयंकर वेदना असतात. मैजुनाचा पैसा जातो. भयंकर ॲक्सिडेंट झाला तर काय होतं. किंवा जर समजा काय झालं तर आग लागली, समजा आपल्याला भाजलो आपण अग्नीमध्ये, कशानेही भाजलो आपण, तर किती प्रचंड यातना होतात. भाजणाऱ्या माणसाच्या यातना कशा असतात. भयंकर ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या माणसाचं दुःख कसं असतं, याचं स्मरण करून घ्यायचं आहे. आणि म्हणून तर संसार एवढा दुःखरूप का, देवाने केलं ते बरोबर केलं. एवढं दुःख पाहिजेवर कुणीही या संसाराची, प्रपंचाची, घरादाराची, संपत्तीची इच्छा करणार नाही. एवढं दुःख समजलं, कळलं तर कुणी या संसाराची इच्छा करणार नाही. परंतु म्हणून तर आपल्या बुद्धी दिली, विचार करण्यासाठी बुद्धी दिली, नाही का. भाकरी जोडण्यासाठी, हौसमौज करण्यासाठी, उड्या मारण्यासाठी बुद्धी दिलेली नाही. किती महाभयंकर दुःख आहे आणि आपलं सत्य स्वरूप काय आहे याचा विचार करण्यासाठी आपल्याला बुद्धी दिलेली आहे. आणि म्हणून आता सांगितलं, आपण कोण आहोत, कसे आहोत, आपण कधीपासूनचे आहोत. आश्चर्य आहे, प्रचंड आश्चर्य. आणि म्हणून असा भ्रम हा भोवरा फिरवी गरगरा, नाही का. भ्रम हा भोवरा फिरवी गरगरा. पुढे काय, सांगड बांधारे भक्तीची नारायण नामाची. भ्रम हा भोवरा फिरवी गरगरा.
सांगड बांधाने भक्तीची नारायण नामाची. आणि म्हणून या भवसागरामध्ये आपण गटांगळ्या खात आहोत, बुडत आहोत, नाकातोंडात पाणी जात आहे. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे, जर समजा अशा पुरामध्ये नदीमध्ये सापडलं तर आपल्याला सांगड पाहिजे. ती सांगड काय करते, आपल्याला बुडून देत नाही, काय करते. आणि सांगड ज्याला आहे त्याला बुडण्याची भीती नाही. ज्याला सांगड नाही तो बुडल्याशिवाय राहत नाही. आणि कोणती सांगड वापरलेली आहे, सांगितलेली आहे, तर सांगड बांधारे भक्तीची सांगड पाहिजे. आणि नारायण नामाची सांगड आपल्याला पाहिजे. आणि म्हणून त्याला अशा दिव्य अनुभूती येतात, आश्चर्यकारक अशा प्रकारचा लाभ त्याला प्राप्त होतो. परंतु माणसं काय होतात, जवळजवळ 99% माणसं काय होतात, ह्या संसारात अडकून पडतात, मानापणात अडकून पडतात, अहंकारात अडकून पडतात. म्हणून काय म्हटलेलं आहे, तर देखोनी ऐकोनी एक अंध बहिर झाले. देखोनी ऐकोनी एक अंध बहिर झाले, विषयाचे लंपट बांधून यमपुरीसले. उठा उठा जागा पाठी, उठा 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 जागा पाठी, भय आले मोठे. पंढरी वासुनी ठाव नाही कोठे. तापत्रे अग्नीचा लागला वनवा. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. पंढरी वासुनी तुझा ठाव नाही कोठे. पंढरीशिवाय आपल्याला आता ठाव नाही. तापत्रे अग्नीचा लागला वनवा. त्रिविध ताप, एकच आजार नाही, हजारो आजारांना तोड द्यावं लागते. त्रिविध ताप अग्नीचा लागला वनवा. कौन रिघे आड, कौन करी सावा धावा. आणि मग कोण आपल्याला वाचवायला येईल, कौन रिघे आड, कौन करी सावा धावा. मग देखोनी ऐकोनी एक अंध बहीर झाले, विषयाचे लंपट बांधून यमपुरीस नेले. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. व्याघ्र लागी भूतेही लागता ती पाठी, नाही का. आणि हरिभजन न करू पाहे तर घेऊन जातात त्यांना. मग अशा प्रकारे सांगितलं. आपण पाहतो आणि ऐकतो, किती भयंकर दुःख आहे. पाहतो आणि ऐकतो, परंतु पाहून आपण आंधळे झालो, देखून ऐकून आपण बहिरे झालो, नाही का. आणि म्हणून कसं आहे, इथं काय आहे, उपाय तो थोडा, गरजू हरीचा पोवाडा, काय आहे. आणि म्हणून देवाचं भजन केलं का दुःखाचा नाश होतो. देवाचं नामस्मरण केलं, परंतु साधू संतांना शरण गेलो, साधू संतांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे परमार्थ केला, आपल्या बुद्धीतलं अज्ञान घालवलं आणि त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली. आणि हे फक्त संत संघ. संत संघ म्हणजे 4 टाळकी एकत्र आली त्याला सत्संग म्हणतात, म्हणत नाही. तर जिथं काय आहे, साक्षात आत्मज्ञानी महान संत, नाही का, ब्रह्मनिष्ठ कृपाळू आणि आत्मानुभवी अशा प्रकारचे संत, आणि जेव्हा सत्शिष्य एकनिष्ठ शिष्य यांची जेव्हा गाठ पडते तेव्हा काय होतं, तर अशी अद्भुत अनुभूती त्या ब्रह्मपदाची प्राप्ती होते. म्हणून सद्गुरूही समर्थ असावे लागतात, तर शिष्य सुद्धा त्याच जोडीचा तसाच असावा. मग आता म्हणून काय सांगितलेलं आहे, तर किती मोठं आश्चर्य आहे. आता मी सांगितलं, आपण कधीपासूनचे आहोत. तुम्हाला असं वाटतं माझा 50 वर्ष झाली, 60 वर्ष मला झाली, 40 वर्ष मला झाली, आपल्याला असं वाटतं. नाही, आपण अनादी आहोत. हजारो नाही लाखो कल्प वर्षांचं आपलं आयुष्य आहे, पण आपल्याला ते माहीत नाही. आपल्याला असं वाटतं आम्ही कालचे आहोत, 50 वर्षापूर्वीचे आहोत, परंतु आपण कधीचे कोट्यावधी वर्ष आपलं आयुष्य, काय तर कोट्यावधी वर्ष काय झालेलं आहे, आपलं आयुष्य निघून गेलेलं आहे. आणि अजून कोट्यावधी नाही, कोट्यावधी कल्प आपलं आयुष्य आहे. नवे आपल्याला
सुरुवातही नाही आणि आपला शेवट नाही. आणि आपण मोठे किती आहोत, तर विश्वापेक्षाही आपण मोठे आहोत. आणि आपण कसे आहोत, तर आनंदमय आपण आहोत. असं आपलं स्वरूप आहे, असे आपण आहोत. आणि आता विचार करा, तर हा देह आपण काय करतो, हा देह मी, मग आपण आत्मा आहोत का आपण देह आहोत? बरेच लोक आणि भ्रांती, मी देह आहे ही भ्रांती, अज्ञान. आणि मी परमात्मा आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे हे ज्ञान. पण नुसतं तोंडानं म्हणून चालणार नाही, तेच आपण काय करायचं असतं, सिद्ध करायचं असतं. काय करायचं असतं, सिद्ध करायचं असतं. जसं प्रवास करणं म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणं, तसं परमार्थ करता करता देहबुद्धी नष्ट करणं आणि आत्मस्वरूपावर आरूढ होणं हा पूर्ण परमार्थ असतो. म्हणून आता आपण समजतो मी देह, मग तुम्ही देह आत्मा का तुम्ही आत्मा आहात? बरेच लोक म्हणतात हा मी देह नाही, मी आत्मा आहे. म्हणून चाललं. जे म्हणतात मी देह आहे याचा अर्थ काय, माझं नाव अमुक अमुक आहे, माझं वय 50 वर्षाचं 60 वर्षाचं आहे, माझा अमुक ठिकाणी बंगला आहे, माझ्या 2 गाड्या आहेत, माझी 10-20 एकर जमीन आहे, मला 2 मुलं आहेत आणि माझं घरदार असं आहे. असं जो म्हणतो याचा अर्थ तो मी देह असं समजतो. याचा अर्थ काय, मी जो म्हणतो हे माझं घर, माझं दार, माझा पैसा, ज्याला पैशाचा लोक आहे, घरादाराचा लोक आहे, याचा अर्थ तो काय समजतो मी म्हणजे. परंतु दुसरी बाजू अशी नाही का, अज्ञान काय करतं, आपल्या देहधारी बनवतं. म्हणजे मी देह म्हणायला लावतो, देहात अडकून पडायला लावतो, नाही का. आणि ज्ञान काय करतं, आपल्याला आपल्या बुद्धीला आपल्याला काय म्हणायला लावतं, मला देह नाही. देह तर आत्ताच आहे, या देहाची उत्पत्ती झाली, ह्या देहाचा थोड्या दिवसात नाश होणार आहे, आणि मी तर अविनाशी आहे, म्हणजे मी देह नाही. आणि देह तो दुःख भोगतो, आणि देह तर अल्पशक्ती आहे, देहाला काय करता येते, साधं कुत्रा जरी पुढे आलं तरी देहाचं काही चालत नाही. म्हणजे मी देह नाही, तर मी प्रचंड शक्ती आणि सुख असणारा मी आत्मा. तर हे काय करतं, ज्ञान आपल्याला तसं बनवतं. आणि म्हणून म्हणून समर्थ सद्गुरूंना शरण जायचे, त्यांच्या आज्ञेचं पालन करायचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मज्ञान समजून घ्यायचं आहे आणि ते आपल्या बुद्धीमध्ये दृढ करायचं आहे. आणि शेवटची याला कसं आहे असतं पहा, 10 लाख रुपये मिळाले, आनंदाची गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना 10 लाख रुपये मिळत नाही. 10 लाख रुपये मिळाले, परंतु ते जाता जाता काय झालं, आपण एसटीमध्ये बसलो, 10 लाख रुपये आहे, ती 10 लाखाची बॅग आपल्याजवळ आहे आणि ती आपण आपल्या जवळ ठेवली. प्रचंड गर्दी होती, त्या गर्दीमध्ये काय झालं, आपल्याजवळ 2-4 बॅगा होत्या. उतरता त्या गर्दीमध्ये ती पैशाची बॅग नेमकी विसरून राहिली आणि खाली उतरल्यावर अर्ध्या तासाने आठवण झाली आपली बॅग 10 लाख मिळाली होती. काय झाले, गेले ते. मग जाईल हा नरदेह मग काहीचा बघू, म्हणजे ते मिळाले परंतु गेले. जसं पैसा मिळतो आणि जातो, मग तशाच प्रकारे ज्ञानही तसंच आहे. ज्ञानही समजा, म्हणून ते पैसे आपल्याला शेवटपर्यंत सांभाळून ठेवावे लागतात. चोरा चिरट्यापासून किंवा आपण ते आपला पैसा मिळवायला अक्कल लागत नाही. 50 लाख कोणीही मिळवेल, पैसा मिळवायला अक्कल लागत नाही. पण पैसा कसा वापरावा, पैसा कसा खर्च करावा, पैसा कसा सांभाळावा याला अक्कल लागते. तसं आत्मज्ञान आपल्याला मिळवता येईल, आत्मज्ञानापर्यंत पोहोचता येईल, पण ते आत्मज्ञान सांभाळता आलं पाहिजे, ते आत्मज्ञान टिकवता आलं पाहिजे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते आत्मज्ञान कसं असलं पाहिजे, प्रगट असलं पाहिजे, तरच आपल्याला मोक्षापर्यंत जाता येईल. नाही तर मिळालं आणि गेलं त्याचा उपयोग नाही का. आणि म्हणून आता भ्रांती कशी आहे तुम्हाला सांगतो की भ्रांती कशी आहे.
तर एक गंमत, एक विशेष आहे पहा, जगामध्ये जे दिसतंय ते सत्य नाही, दिसतंय ते सत्य नाही, खरं नाही, चांगलं नाही आणि सुख देणारं नाही. आणि मग जे दिसत नाही ते सत्य आहे, ते चांगलं आहे, ते सुख देणारं आहे, ते कल्याणकारक आहे. आणि जे दिसतंय हे कामाचं नाही, दिसतंय ते आपलं स्वरूप नाही, परंतु दिसत नाही ते आपलं स्वरूप आहे. आणि म्हणून दिसतंय, आता मोठं अवघड आहे, दिसतंय ते घालवायचंय आणि जे दिसत नाही ते प्राप्त करून घ्यायचं. काय करायचं आपल्याला? असं मोठं युद्ध आहे बरं का, हे मोठं युद्ध आहे. दिसतंय हे घालवायचंय आणि जे दिसत नाही ते प्राप्त करून घ्यायचं आहे. आता उदाहरण तुम्हाला अजून सांगतो. समोर हत्ती आला, हा हत्ती आहे, आपलं कोणीतरी सांगितलं, त्याचा अभ्यास करावा लागत नाही, त्याचा अभ्यास करावा लागत नाही. हा हत्ती आहे, याचा अभ्यास करावा लागत नाही का? तो ढळढळीत दिसतो आणि पुन्हा आपण हत्ती कसा असतो हे आपल्याला चांगलं समजलं, पुन्हा हत्ती पाहिला आपण ओळखतो, म्हणतो हा हत्ती आहे, नाही का? त्याला अभ्यासाची गरज नाही. हा हत्ती आहे हे समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचण्याची गरज नाही, सत्संग करण्याची गरज नाही, श्रीगुरूंना शरण जाण्याची गरज नाही आणि त्यासाठी चिंतन करण्याची गरज नाही. व्यावहारिक वस्तू समजून घेण्यासाठी किंवा प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी, भागवत किंवा आत्मज्ञानाची, श्रीगुरूची गरज नाही. परंतु हे ब्रह्म आहे किंवा तू ब्रह्म आहेस हे समजून घेण्यासाठी मात्र किती सांगितलं तरी ते बुद्धीला पटत नाही. इथं हा हत्ती आहे, एका क्षणात पटलं, एका शब्दात पटलं, परंतु तू ब्रह्म आहेस, नाही का, हे मात्र पटत नाही, बुद्धी स्वीकारत नाही, नाही का? म्हणून इथं काय करायचं आहे, या बुद्धीला काय करायचं आहे, खूप मोठं डोंगर ह्या बुद्धीला उचलायचं आहे. यालाच अज्ञान म्हणतात. तुम्ही श्रीगुरूंनी सांगितलं तू ब्रह्म आहे, परंतु ती बुद्धी स्वीकारण्याची ताकद, जसं लहान मुलाच्या डोक्यावर, 1 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या डोक्यावर आपण 50 किलोचा बोजा ठेवला तर तो काय करू शकत नाही, ते फिरू शकत नाही. मग तशा प्रकारे आपल्याला बोध केला श्रीगुरूंनी का तू ब्रह्म आहेस, तरी तो बोजा आपल्या बुद्धीला पेलवत नाही. म्हणून श्रीगुरू काय करतात, आपल्या बुद्धीची ताकद हळूहळू वाढवतात, आपल्यावर ते कृपा करतात आणि तो बोजा पेलवण्याची, एवढं ज्ञान पेलवण्याची शक्ती आपल्या बुद्धीमध्ये निर्माण करतात, आपल्यावर कृपा करतात आणि ते ज्ञान त्यांच्या कृपेनं आपल्या बुद्धीमध्ये ते स्थिर करतात. त्यांच्या कृपेशिवाय काही एक करता येत नाही, नाही का? म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावी, कल्पतरू तळवंटी जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगा जोगी, नाही का? आणि म्हणून पाहता, समुद्र ओलांडून जायचं असेल, नदी ओलांडून जायचं असेल, कच्च्या बच्च्याचं काम नाही, नाही का? कच्चा वे कच्चा हो नर, कच्चा वे कच्चा नाही गुरु का बच्चा. तो कसा असावा लागतो? गुरुचा बच्चा असावा लागतो. गुरुच्या पोटी त्यांनी जन्म घ्यावा लागतो. कोणी पुढे जन्म घ्यावा लागतो? गुरुच्या पोटी त्यांनी जन्म घ्यावा लागतो. गुरुशी त्याचं माता म्हणजे माय लेकराचं नातं गुरुशी त्याचं असावं लागतं, तेव्हाच्या गोष्टीची प्राप्ती होते. आणि म्हणून आता अजून सांगतो थोडासा विषय कसा, तर पाहता, तर दिसणारी गोष्टी आणि न दिसणारी गोष्टी यांचा मेळ कसा बसवायचा, दिसणारं जग आणि न दिसणारं ब्रह्म, दिसणारं जग कसं घालवायचं आणि न दिसणारं ब्रह्म कसं स्वीकारायचं, हा विचार. तर आपण पाहतो, ज्याला आपण अनेक वेळा आपण सांगितलं की स्थाणू असतो, तर तो स्थाणू संध्याकाळच्या वेळेला, स्थाणू माहिती आहे तुम्हाला, तोडलेलं झाड, नाही का, तो स्थाणू असतो आणि तो स्थाणू संध्याकाळच्या वेळेला आपण जर पाहिला तर आपला तो माणसासारखा दिसतो. स्थाणू कसा दिसतो? माणसासारखा तो स्थाणू आपल्याला दिसतो. आणि मग आपण समजतो, कल्पना करतो की अरे हा चोर आहे, हा कोणीतरी माणूस आहे. मग आता
त्या स्थाणूचं स्वरूप लोप पावलं, असणारा स्थाणू लोप पावला, असणारा स्थाणू दिसेनासा झाला आणि त्याच्यावर नसणारा मनुष्य किंवा चोर आपल्या बुद्धीला दिसतो, नाही का? मग काय झालं? मग तो स्थाणू आहे का चोर आहे? कोण आहे तो? तो स्थाणू आहे का मनुष्य आहे? दिसतोय तो काय? स्थाणू आहे, तो चोर नाही, माणूस नाही. पण भ्रांतीनं आपल्याला तो काय दिसतो? मनुष्यासारखा दिसतो. परंतु आपण काय करायचं? जर समजा, म्हणून हाच भ्रम आपल्याला घालवायचा आणि म्हणून माणूस त्या स्थाणूला घाबरतो का? तो स्थाणू असतो, चोर नसतो, परंतु माणूस त्याला चोर समजून घाबरतो. कारण स्थाणू काय झालेलं आहे? दिसणारं स्थाणूचं दृश्य स्वरूप नष्ट झालं आणि नसणारा चोर तिथं प्रगट झाला. तसं हे ब्रह्म, सत्य ब्रह्म हे लोप झालं, ते दिसेनासं झालं आणि त्या सत्य ब्रह्मावर आपल्याला हे जग दिसू लागलं. ते सत्य ब्रह्म आहे, परंतु ब्रह्मरूपानं न दिसता आपल्या जग रूपानं दिसते. मग साक्षात ते काही जग आहे का ब्रह्म आहे? ब्रह्मच आहे. पण आपल्या काय दिसते? जग दिसते. मग आता हा स्थाणू नाही, चोर आहे, हे जसं आपल्याला थोडेसे विचाराने कळतं, तशाच प्रकारे आपल्याला इथं करायचं. अजून एक विचार की आपण हे पाहतो काय? तर मृगजळ आपण पाहतो, मृगजळ. तर तसं जर पाहिलं तर ते मृगजळ जे असतं, तर ते मृगजळ म्हणजे सूर्यप्रकाशच असतो, नाही का? अशी बरड जमीन असते किंवा डांबरी रोड असतो, माळरान असतं आणि असा दुपारच्या वेळेला, नाही का, मग ते माळरान असतं, बरड जमीन असते, परंतु साक्षात आपल्याला ती नदी, वाहणारी नदी, तिथं काय नाही, फक्त प्रकाश आहे, परंतु तिथं साक्षात वाहणारी नदी दिसते. हरणाला असं वाटतं की ही नदी आहे, हे पाणी आहे, म्हणून ते पाणी पिण्यासाठी धावत सुटतं. ते फसतं आहे सूर्यप्रकाश, परंतु तो सूर्यप्रकाश त्याला कशाच्या रूपाने दिसतो? तर नदीच्या पाण्याच्या रूपाने दिसतो. माणसानं पाहिलं, माणसाने पाहिलं वाहणारी नदी, हरणाने पाहिली वाहणारी नदी, परंतु माणसाला कळलं ही नदी नाही, हे पाणी नाही, हा सूर्यप्रकाश आहे. परंतु बरड जमीन आणि सूर्यप्रकाशांची गाठ पडली आणि म्हणून दुपारच्या वेळेला तिथे काय झालं? तर मृगजळ निर्माण. मृगजळ संध्याकाळी दिसत नाही, मृगजळ सकाळी दिसत नाही. मग तशाच प्रकारे जर समजा आपण आणखी जर समजा आपण जर विचार जर केला तर शेतामध्ये ते हे असतं, बुजगावून असतं, शेतामध्ये बुजगावून असतं. काय नाही, एक उभी काठी असते, एक आडवी काठी असते. त्या काठीला शर्ट घातलेला असतो आणि त्या उभ्या काठीवर टोपी चढवलेली असते आणि ती मग पशु पक्ष्यांना, पाखरांना काय वाटतं? हा राखणदार इथं आहे. कारण अंगात शर्ट असतं, खाली धोतर गुंडाळलेलं असतं, नाही का, आणि वर टोपी असते. पशु पक्ष्यांना वाटतं की ही हा राखणदार आहे, हा शेताचा मालक आहे, म्हणून जवळ येतात. शेतामध्ये ते गवत खाण्यासाठी, पीक खाण्यासाठी जवळ येतात, पण त्या बुजगावण्याला पाहून मागं जातात. तसं तो माणूस नाही, परंतु बुजगावणं आहे आणि आपण त्याला, त्या बुजगावण्याला माणूस समजतो. काय समजतो आपण? त्या बुजगावण्याला आपण काय करतो? माणूस समजतो. तशा प्रकारे तर ते काय होतं? हे ब्रह्मच आहे, परंतु लोक काय समजतात की त्याला जग समजतात. ह्या बुजगावण्यालाच सत्य समजतात, ह्या बुजगावण्याला घाबरतात. हे आनंददायक ब्रह्म आहे, परंतु लोक म्हणतात हे जग आहे, हे शत्रू आहे, हा वाघ आहे, हे दुःख आहे. तसं पाहिलं तर काही नाही, एक उभी काठी, एक आडवी काठी आहे, परंतु पशुपक्ष्यांना काय वाटतं? का हा राखणदार आहे, हा माणूस आहे. म्हणजे कशी बुद्धीमध्ये भ्रांती होते, परंतु माणसाला भ्रांती नाही, पशुपक्ष्याला भ्रांती आहे. तसं ज्ञानाला भ्रांती नाही. ज्ञानी काय पाहतो? हे जग नाही, तर हे ब्रह्म आहे. कशानं? तर कशा यानं? शास्त्राचा त्याला विचार केलेला असतो, श्रीगुरूंचा उपदेशाचा त्याने विचार केलेला असतो.
आणि चिंतन त्यानं केलेलं असतं आणि या चिंतनातून त्याची भ्रांती काय होते, नष्ट होते. आपल्याला हे ब्रह्म आणि म्हणूनच याची एक खूण आहे, एक गोष्ट आहे आणि एक खूण आहे. आपल्या डोक्यामध्ये जर समजा जग असेल, आपल्या डोक्यात इच्छा वासना असतील, आपली बुद्धी जर भरकटलेली असेल तर काय आहे, तर हे काय आहे की ब्रह्माच्या आड येणारी गोष्ट आहे, घातक आहे. आणि आपलं जर आत्मचिंतन जर चालत असेल तर ही या भयंकर दुःखातून सुटण्याची ती खूण आहे. आता औषध काय आवडत नसतं, परंतु औषध काय करायचं असतं, जबरदस्तीने घ्यायचं असतं, आवडो किंवा न आवडो. म्हणून काही औषधं कशी असतात, तर त्यात साखर घातलेली असते. लहान मुलाला औषध देताना साखर घालून देतात, म्हणजे ते आनंदाने पितात. तसं हा परमार्थ सुद्धा तसा करायचा आहे. श्रीगुरु काय करतात, दृष्टांताच्या रूपानं सोप्या पद्धतीनं आपल्याला आवडेल, आपल्याला रुचेल, आपण इथं बसू, मध्ये सुटणार नाही, पळून जाणार नाही आणि परमार्थ अर्धवट सोडणार नाही, अशा रीतीनं श्रीगुरु काय करतात, आपल्याला हा उद्देश करतात आणि त्यामध्ये रंगवतात. म्हणून रंगविना कोणी एका सद्गुरू वाचून, म्हणून काय म्हटलेलं आहे, तर सद्गुरू वाचून सापडेला सूर्य धरावी ते पाय आधी आधी.